खूप राग येतो, खूप चिडचिडही होते. राग येऊन गेल्यानंतर खूप वेळाने पश्चातापही होतो. यासाठीच मित्रांनो, जिथं राग येतो अशा परिस्थितीला हाताळण्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे. व्हिडिओ खूप सुंदर आहे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिली गोष्ट, स्वीकार करा. समजा तुम्ही कम्प्युटरवर खूप महत्त्वाचं काम करत आहात आणि लाईट्स गेले. आता तुम्ही चिडचिड करून काही फायदा आहे का? शिव्या देऊन डोकं खराब केल्याने फायदा नाहीच होणार. झालं तर नुकसानच होईल. म्हणूनच लाईट गेली याचा स्वीकार करा आणि दुसरे एखादे काम शोधा, त्यामध्ये रममान व्हा, त्याचा आनंद घ्या. असंच समजा तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकला आहात. मग आता किरकिर करून कर्कश हॉर्न वाजवून आजूबाजूच्यांशी भांडून काही साध्य होणार आहे का? त्यापेक्षा कारमध्ये मस्त गाणे लावा, आनंद घ्या. दुसरी गोष्ट, स्वतःला दररोज सुधारा. म्हणजे रोज स्वतःमध्ये काही ना काही इम्प्रूव्हमेंट करा, स्वतःला सिद्ध करा. कोणी तुमची चूक नसताना तुमचा अपमान केला, फसवले किंवा भांडले तर त्यावर जास्त विचार करून वेळ वाया घालवणं म्हणजे मूर्खपणा आहे. नको त्या आठवणी कुरवाळत बसायचे नसते, त्या विसरायच्या असतात. पण त्यातून कमावलेला अनुभव, मिळालेला धडा मात्र आयुष्यभर आपोआप लक्षात ठेवायचा असतो. तिसरी गोष्ट, गप्प बसा आणि विसरा. कधी कधी आपल्याला दुखवणारे लोक आपलेच लोक असतात. अशा लोकांना जबर प्रत्युत्तर देऊन आपणच घायाळ होतो. अशा जखमा होतात ज्या भरण्यासाठी आयुष्य जावे लागते. म्हणून अशा वेळी मौन पाळणे सोयीस्कर ठरते. आई वडील, भाऊ बहीण, बायको, मुले, जिवलग मित्र, जवळचे नातेवाईक, कर्मचारी, सहकारी, भागीदार, ग्राहक यांच्याशी लढाई करून आपण जिंकलो तरी त्या युद्धात आपणच हरलेलो असतो. कारण आपण जिंकलो तरी त्या युद्धात हरलेले लोक आपलेच असतात. आपल्या शब्दांनी रक्तबंबाळ झालेले असतात. अशा विजयश्रीचा आनंद साजरा तरी कसा करावा? म्हणून काही ठिकाणी गप्प राहणं आणि तिथून निघून जाणं, मौन पाळणं श्रेष्ठ ठरतं. चौथी गोष्ट, आभार मानून आनंदी व्हा. ज्या व्यक्तीचा राग येतोय त्याच्यात काही चांगले गुण सुद्धा आहेत. त्याने कधी तुम्हाला मदत सुद्धा केली आहे, ते आठवून त्याचे आभार माना, राग पळून जाईल. पाचवी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट, हसा. कितीही वाईट परिस्थिती असो मित्रांनो, त्याच्याकडे पाहून हसा, विनोद बनवा, खळखळून हसा, मजा घ्या. दुःखाची तीव्रता नाहीशी होईल आणि येणारा प्रत्येक दिवशी तुमची ऊर्जा, तुमची शक्ती बनावी, यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद मित्रांनो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला खूप राग आला तर तो राग शांत करण्यासाठी तुम्ही काय करतात हे मला कमेंट करून नक्की कळवा. मित्रांनो, मला जर राग आला तर मला गाणे ऐकायला आवडतात आणि गाणे ऐकण्यासाठी मी शांततेत एकांतात हेडफोन घालून गाणे ऐकते. मी जे हेडफोन वापरते त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तुम्हाला जर आवडली तर ते तुम्ही तिथून खरेदी करू शकता. आणि गाणे ऐकल्यानंतर खरंच मनातला रागही निघून जातो आणि मन शांत होतं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असेल तर आमचं जीवन एक रंगमंच हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन मोटिवेशनल व्हिडिओसोबत. तोपर्यंत पाहत रहा, ऐकत रहा जीवन एक रंगमंच. थँक यू फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग.